नमस्कार. तर कडक उन्हाळा असा सुरू झालेला आहे आणि आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये थंडगार असं काहीतरी प्यावं असं वाटत असतं. त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी थंडगार, चटपटीत आणि सुपर टेस्टी असं कैरीचं सरबत घेऊन आलेले आहे. हे इतकं फ्रेश आहे की एक ग्लास पिलं की एनर्जी फील होईल. आंबट, गोड आणि मसालेदार असा जबरदस्त स्वाद राहणार आहे. तर साहित्य काय काय घेतले ते पाहूया. एक कच्चा आंबा घेतलेला आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे. थोडीशी जिरेपूड लागणार आहे, भिजवलेले सब्जाचे बी घेतलेले आहेत, थोडीशी साखर घेतलेली आहे. त्याऐवजी तुम्ही खडी साखर घेतली तरी चालेल, नाहीतर गूळ घेतला तरी चालेल. आणि थोडंसं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आहे मीठ लागणार आहे आणि थोडेसे बर्फाचे खडे लागणार आहेत. आता उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन हा फार असतो आणि लिंबूसुद्धा भरपूर असे महाग असतात. तर तुम्ही हे कैरीचं सरबत पटकन बनवू शकता. आम पन्नासुद्धा मागे टाकेल इतकं हे चटपटीत असं हे कैरीचं सरबत होतं. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे कैरी मी स्वच्छ वगैरे धुवून घेतलेली आहे आणि तिची सालं वगैरे काढून घेतलेली आहेत. थोडे आपल्याला असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला व्यवस्थित असे बारीक होतील. तर अशा प्रकारे मी यालाच आंब्यालाच थोडेसे असे कट करून घेतलेले आहेत आणि आपण हे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. तर हे सरबत एकदम 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होतं. तर अशा प्रकारे आपल्याला बारीक तुकडे करून कैरीचे घ्यायचे आहेत आणि ह्यातली जी आतली कुई असते ती आपल्याला घ्यायची नाही. जेव्हा आपण लोणचं वगैरे करतो त्यात वापरली तरी चालते, पण ह्यामध्ये टाकली तर ही तुरट लागू शकते. त्यासाठी आपल्याला तर यातली कुई आपल्याला बाजूला करायची आहे. तर यामध्ये टाकलेली आहे अर्धी मिरची, तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर धुतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर पुदिना हा धुवून घेतलेला आहे मगच वापरायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, त्यातले बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपलं जे सरबत आहे ते कडू होऊ शकतं. इथं 2 चमचे मी साखर वापरलेली आहे. अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे यामध्ये आणि अर्धा चमचा इथे मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता ही सगळी पेस्ट करत असताना इथे आपल्याला बर्फाचे तुकडे वापरायचे आहेत. मी ते अर्धे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. इथे बघू शकता एकदम छान अशी बारीक एकदम माहीन मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला एकदम चिल्ड असं पाणी वापरायचं आहे, कारण की थंडगार आपण हे सरबत करणार आहे, तर थंडच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. तर हे साईडला ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला इथे जी आपण लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे ते आपण काचेच्या ग्लासला लावून घेणार आहे. तर हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू ठेवला होता बाजूला, तो असा ग्लासला लावून घेणार आहे. असा ग्लासला लावून घेतल्यामुळे काय होईल की आपण जो मसाला केलेला आहे तो ग्लासला व्यवस्थित लागला जातो, त्यामुळे मी इथं लिंबू लावून घेतलेला आहे. तर हे मी सजावटीसाठी केलेलं आहे, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. असा सुद्धा सरबत आपला खूप छान लागणार आहे. तर इथं मी दोन्ही ग्लासला असा लिंबू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा ग्लास डिप करून घ्यायचा आहे लाल तिखट आणि मिठामध्ये. आता इथे बघू शकता एकदम छान असं हे लाल तिखट आणि मीठ लागलेलं आहे. तर खूप छान हा सरबत होतो. या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. मुलंसुद्धा आवर्जून पितील आणि आपलं पोट जे आहे ते सुद्धा थंड राहतं हा सरबत पिल्याने. कैरी ही मुळातच थंड असते. तर आपल्याला हे गाळणीने शोधून घ्यायचं आहे. शोधून घेतल्याने काय होतं, हे तोंडामध्ये जे आंब्याचे जे कण वगैरे असतात ते येत नाहीत. व्यवस्थित असं सरबत पिलं जातं, त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित असं बारीक पेस्ट झाली असेल तर तुम्ही नाही गाळून घेतलं तरी चालेल. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आधी 4 हे बर्फाचे खडे टाकलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा इथे मी सब्जाचे बी वापरलेले आहेत आणि जो आता आपण सरबत केलेला आहे तो टाकायचा आहे यामध्ये. खूप हा भन्नाट असा सरबत होतो. नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्यामध्ये. आणि कलर वगैरे पाहू शकता या सरबताचा किती छान आलेला आहे. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि अशाच प्रकारे आपला हा थंडगार चटपटीत कच्च्या कैरीचा सरबत तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.